क्रेडिट कार्ड ॲप्लिकेशनची लिंक पाठवत बँक खाते हॅक करून ग्राहकांच्या बँक खात्यातून 19,47,000ची रक्कम ऑनलाईन काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सायबर पोलिसांनी रक्कम वर्ग झालेल्या बँकेशी मेलद्वारे संपर्क साधून ग्राहकांची 5 लाखांची रक्कम होल्ड करत परत मिळवून दिली आहे। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि तक्रारदारांना दिलेल्या तक्रारीनुसार मोबाईलवर अनोळखी नंबरहून कॉल आलेला। समोरील व्यक्तीने पंजाब नॅशनल बँकेच्या क्रेडिट कार्ड डिव्हिजनमधून बोलत असल्याचं सांगितलं। क्रेडिट कार्ड ॲप्लिकेशन अपडेट करण्याचा बहाणा करत लिंक पाठवली। या लिंकद्वारे बँकेचे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं। तक्रारदार यांनी लिंक ओपन करत सर्व माहिती भरताच हॅकर्सनं फोनचा ॲक्सेस घेत ऑनलाईन बँकिंगद्वारे तक्रारदाराच्या खात्यातून परस्पर 23,65,000 आणि 82,000 अशी 24,47,000ची रक्कम विविध बँक खात्यात वर्ग केली। तक्रारदारानं सायबर पोलिसात तक्रार केली। त्यानंतर पथकानं तात्काळ ज्या बँकेत पैसे वर्ग झाले त्या बँकेशी संपर्क साधून पुढील व्यवहार थांबवण्यास सांगितलं। ग्राहकाचे 5 लाख थांबवण्यात आल्यानं 5 लाखांची रक्कम परत मिळालेली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्याकडून देण्यात आलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।